ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। स्वयी भानु जो भानु आराधिला तयाच्या कुणी दीपकू दिव्य जाहला। हरिभक्ती लागो नितारी समजता। नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुणां ज्ञानदानैक्यदक्षं श्रीघोटिक्षेत्रे निवासनन्तं नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठं। नमामि वेदांत विद्यां वरिष्ठं। 15वा अध्याय जो आहे या 15व्या अध्यायाचं चिंतन करत असताना सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या चरणांचा आश्रय घेऊन तत्वचिंतक गुरुवर्य तातोबा बाबा मेटकरी यांच्या चरणाचा स्पर्श करून यांच्या चरणाला त्याशिवाय या ठिकाणी हरिभक्त परायण गुरुवर्य सोपान फडतरी काका यांच्या चरणाचा स्पर्श करून तुम्हा सर्व साधक बंधू भगिनींच्या चरणाला स्पर्श करून या 15व्या अध्यायाचं चिंतन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो आहे। आणि त्याच्यामध्ये त्याचा उद्देश काल आपण पाहिला। या 15वा अध्याय सांगण्याचा उद्देश काय आहे? ब्रह्म सत्यम आहे त्याचा आपण अनुभव घेतला, पण आपलं कर्म गडगंजी शिल्लक पडलेले आहे, कर्म संपलेलं नाही आहे शरीरात। आणि त्यामुळं त्याचा जो काही सतत प्रत्यभिज्ञावृत्ती राहणं ही कशी ठेवायची ही युक्ती आहे। तुम्ही चिंतन करता त्यावेळेला बसून जे चिंतन करतात तसं चिंतन करायचं ठरवलं तर किती काळपर्यंत करू शकाल? असं क्रियेने किती काळपर्यंत करावं? कोणी समजा म्हणेल मी 4 तास 2 तास बसतो, कोण म्हणेल मी 2 दिवस बसतो, कोण म्हणेल 2 महिने, 2 जाऊ द्या, कल्पपर्यंतच केलं तरी बी ते अखंड नाहीच, त्यानंतर तरी खंड पडणार आहे। देहाचे काही कर्म जे आहे जन्म आहे त्या संबंधाने तर खंड पडणारच आहे, ते अखंड असू शकणार नाही। मग अखंडता जी आहे ही विचाराने आहे, बुद्धी निश्चयाने आहे। म्हणून तर शेवटी अनुभूती प्राप्त झाली तरी
ही जी ओवी येते ज्ञानेश्वरीमध्ये, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा निष्ठा राखी परिपूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले दयांच्या हृदयी दिवसिताले तयासीच समता दृष्टी बोले नवल काही किंवा विशेष काही. मग आता ही जी व्याप्ती आपली वृत्तीची व्याप्ती वाढवायची आपल्याला, बाकीचं दुसरं काय करायचं. आमची वृत्तीची व्याप्ती किती आहे अनुभव ते फक्त चिंतनापुरता आहे. चिंतनाच्या नंतर काय व्यवहारात मन समितीत व्यावहारिक सत्तेत गेल्यानंतर त्या विचारावरती आपण त्याच्या तक्रीवर राहतो का, दिले अनुसंधान प्रबोध देताना सांगितलं त्याच्यावर लक्ष ठेवून चालू द्या. तुमची क्रियाकर्म जी आहेत म्हणजेच तुमचं कर्म ब्रह्मार्पण करण्याची रीत या माध्यमामधून प्रबोधाच्या, किंवा ज्या वेळेला तुम्हाला काही प्रतिबंध तयार होईल त्या प्रतिबंध विचार विकार अंतकरणामध्ये ते दूर करण्याकरता हे शमदम साधन दिलेलं आहे. प्रबोध देतानाच सांगितलं हे शमदम साधन. काल विषय झाला बाबांनी मांडला की साधन चतुष्टय संपन्न, त्याच्यामध्ये जे काही सांगितलंय विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व, तर त्या समाधी षटकामध्ये शम आणि दम हे दोन गोष्टी ज्या आल्या. शम म्हणजे काय मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात की तितर नावाचा पक्षी जो आहे तो झाडाची फक्त साल किंवा दगडावर चोच घासून त्याचा भूस त्या दगडाचं बी असं भुसासारखं बारीक कण मिळतात ते खाऊन जीवन जगतो, म्हणजे अतिशय सात्विक आहार आहे त्याचा. पण एवढं सगळं असताना सुद्धा त्याला काम हा त्रास देतोच. जो तितर पत्थर चुमावे उसको भी सतावे काम, त्याला भी काम त्रास देतो. तो जो आदमी घी शक्कर खाए उसकी तो जाने राम. मग जो साखरन तूप खातो तर त्याला काम किती त्रास देत असून एवढा शुद्ध आहार असणाऱ्याची ही स्थिती आहे. आणि त्याच्यावरच दुसरा दोहा कबीर महाराजांनी केला तो असा की एखाद्या वेळेला मनामध्ये जर विषय आले तर येऊ द्या, काही हरकत नाही. मनात विषयच येऊ न देणं याला शम असं म्हणतात. आणि मनात जरी विषय आले तर काही हरकत नाही म्हणले. शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय मनामध्ये जरी आले तरी मनात आल्यानंतर इंद्रियांना तिकडे जाऊ देऊ नका त्या विषयाच्या वाटेला, याला म्हटलेले इंद्रिय निग्रह. मग त्याच्यावर तो हा केला कबीर महाराजांनी. मन गया तू जाना दे मत जाना दे शरीर ना खिची कमान को तो कहां से लगेगा तीर. जर धनुष्याची रस्सी जोडली नाही तर तीर कसा काय जाईल. ही शमदम साधनाच्या संबंधानं कबीर महाराज इथे निर्देश करतात. मग हे असं साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतरच श्री गुरु उपदेश करायची पहिल्यापासून परंपरा अशीच आहे. परंतु काय आपलं भाग्य की उदार असा महात्मा आपल्याला मिळाला आणि त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची आमची योग्यता न पाहता ही गोष्ट आपल्याला दिली. काय दिलं तुम्हाला, आपल्याला काय दिलं प्रतिबंध. तुम्ही जाता जाता त्याचं आपलं वास्तविक आपल्या काल काय विषय झाला हा तर संबंध आहेच, परंतु त्यात हाही जो विषय झाला आपला आत्मषटकाच्या संबंधानं त्यातही हा विषय आलेला आहे. तर त्याचंही आपण या ठिकाणी मनन करून पुढे जाऊया. तर आपला कोणत्याही प्रकारचा अधिकार न पाहता आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हे ज्ञान बाबांनी दिलं. तर त्यांचा तो कृपाळूपणा आहे, उदारपणा आहे. ध्यानात घ्या. त्यांनी काय केलं युक्ती पहा, त्या स्वरूपाचा आनंद त्यांच्या सामर्थ्याने आपल्याला दिला. सच्चिदानंद काल जे विवरण झालं तो आनंद स्वरूपामध्ये तुमच्या अनुभूतीला त्यांनी आणून दिला, आपला कोणताही अधिकार न पाहता. आणि ही पहा साधूची युक्ती. त्यानंतर तुम्हाला प्रबोध देऊन शमदम साधन दिलं की आता तुम्हाला अखंडतेकडे जायचंय ना, तर शमदम साधनाने प्रतिबंध दूर करा का तुम्ही अखंडतेकडे जाल. तुम्हाला दिलेला अनुभव एक छोट्याशा काळापुरता आहे, परंतु त्याला व्यापकतेला न्यायचंय ना. जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप या व्यापकतेला जायचंय ना, तर मग आता शमदम साधन म्हणजे साधन चतुष्टय संपन्न साधूनी नाकारलं नाही. शास्त्राचा अधिकार साधूनी नाकारला नाही.
ती प्रतिती त्यांचा अधिकार अंतःकरणामध्ये ठेवूनच तुम्हाला उपदेश दिलाय. मला उपदेश दिला, तुम्हाला दिला, माझा अधिकार न पाहता दिला. पण अधिकाराचे ओढवेवीन काय सिद्धी जाय. माऊली ज्ञानोबरांची 6व्या अध्याय ओवी. अधिकार असल्याशिवाय ते ज्ञान सिद्धीला जाणार नाही. तुम्ही म्हणाल आम्हाला प्राप्त झाले पण अल्पकाळ आहे ना. सिद्धी जाणं म्हणजे अखंड सिद्धीस जाणं असाच अर्थ सिद्धी शब्द वापरताना गृहीत धरला. त्यांनी एकदेशी धरला नाही सिद्धी शब्दाचा अर्थ. आम्हाला झालेलं ब्रह्मज्ञान कसं आहे, एक पाण्यावरती रेषा ओढली, पाण्यावर रेषा ओढली तर किती वेळ टिकेल? किती वेळ टिकेल? पाण्यावर रेषा ओढली अशी किती वेळ टिकेल? बोला मुलांनो, किती वेळ टिकेल? तुमच्याशी मी बोललो की तुम्ही इकडे तिकडे हालचाल करणार नाही म्हणून बोलतोय, कोणी झोपणार नाही म्हणजे माझ्याकडे लक्ष राहावं म्हणून विचारतोय तुम्हाला. पाण्यावर रेष ओढली तर किती वेळ टिकेल ती? तो लाडू कुठे गेला? आज नाही काय आहे का मागे? हा बरं. किती वेळ टिकेल? नाही टिकेल ना. टिकणार नाही असं कसं म्हणता येईल? हो, टिकत नाही. कशी? दिसण्यापुरती तर टिकते ना. काही सेकंदाचे अर्धा सेकंद का होईना दिसते ना मारताना त्याच्यावर. म्हणजे तुम्ही तिथे हजर पाहिजे. तुम्ही तिथे नसल तर काही नाही. मग ती किती वेळ टिकली तर तुमच्या दृष्टीनं ती टिकलीच नाही. तुम्ही तिथे हजर नाही. मी ब्रेक मारताना हे बाजूला घरी येत आणि म्हणतात टिकणारच नाही. माझ्या बरोबर चला ना जरा, माझ्या बरोबर चला. हा विषय असाच आहे. वक्त्याच्या बरोबर चालायचा प्रयत्न करा तर त्या श्रवणाला अर्थ नाही तर काही अर्थ राहणार नाही. माझ्या बरोबर चला. मी कुठे गेलो? पाण्यापाशी गेलो, ब्रेक मारली आणि तुम्ही घरून म्हणतात टिकणार नाही. माझ्या बरोबर असल्यावर नक्कीच म्हणाल तुम्ही टिकलच म्हणून. भले अल्पकाळ टिकेल, एक सेकंद नाही, अर्धा सेकंड टिकेल, पण टिकेल. तेवढाच अनुभव आहे आपला, तेवढाच अनुभव आहे. सगळ्यांचा नाही बरं का, माझा तुमचा अविरत असेल. मला माहित नाही तुमचा अखंड बी असू शकेल. मी तुम्हाला कशाला माफलो? बांधकाम माझ्या घराचं करायचं, तुमच्या घराला वळंबा लावायचा. एक कशाला मूर्खपणा करू? बांधकाम कोणत्या घराचं करायचं? मला माझ्या. आणि तुमच्या घराला वळंबा कशाला लावू? पण आता अखंडतेकडे जाण्याची प्रक्रिया शमदम साधन म्हणून दिलीच. वयाच्या 8व्या वर्षाच्या आत मुलीचं लग्न करावं असं आमचं ऋषीमुनी वेद ही सर्व शास्त्र सांगतात. घटना काय सांगते? 18 वर्षाच्या पुढे. परंतु वेदामधून याच्यामधून मात्र तुकोबारायांनी सुद्धा म्हटलंय का अभंगामध्ये सालंकृत कन्यादान, ते मेरू आपलं सालंकृत कन्यादान केल्यानंतर त्याचं पुण्य जे आहे तर पृथ्वी भरून रत्न एखाद्याला दिल्यानंतर जेवढे तेवढे. पुढचं तुम्हाला आठवत नाही. मग आता त्या ठिकाणी असं जर आहे तर ती सालंकृत कन्यादान 8 वर्षाच्या आतमध्ये. दुसऱ्या एका अभंगामध्ये सांगितलं की 8 वर्षाच्या आत त्या मुलीचं कन्यादान करावं किंवा लग्न करावं. ती पद्धत आजही युपी मध्ये त्या बाजूला चालू आहे, आपल्याकडे नाही. पूर्वी 35-40 वर्षापूर्वी होतं एक असं हे की लहानपणामध्येच मुलांची लग्न केली जायची आणि पुन्हा मग त्या ठिकाणी उपवर्ता आल्यानंतर किंवा वय झाल्यानंतर मग तिला तिकडे पाठवायचं. तोपर्यंत आई वडिलांकडे राहायची. ही युपी मध्ये आज पद्धत चालू आहे. नंतर मग 18 वर्षानंतर ते विवाह सोहळाच एक प्रकारचा करतात आणि गौना म्हणतात त्याला. तिकडे सासरी तिला पाठवलं जातं. आता जर 8 वर्षाची जी मुलगी आहे त्या ठिकाणी तिला जर पतिग्रही पाठवलं, स्वस्वग्रही पाठवलं आणि पतीचा संबंध आला तरी संतती होईल का तिला? 8 वर्षाच्या मुलीला नाही, कारण ती उपवर नाही झालेली ना. उपवरता झाल्याशिवाय तिला संतती होणारच नाही. ध्यानात घ्या. तसं मिळालं कळालं झाला, आपला प्रबोध बी झाला असं आपण जर म्हणत असू ना तर ते चुकीचं ठरेल. काही कळालेलं नाही तसं पाहिलं तर काय कळालं? मग विचार करा ना. कारण त्या वेळेला ज्या वेळेला तिथे उपवर्ता निर्माण झाली हा तिचा तो अधिकार आहे. तसं इथं आपण अधिकारी साधन चतुष्टय संपन्नता स्वीकारून आपण अधिकाराला पात्र होणार आहे. अखंडतेच्या अधिकाराला पात्र होणार आहे. ध्यानात ठेवा. आणि याच्याकरता येणारा प्रतिबंध जो आहे हा दृश्य रूपाने आपल्या समोर येणारा दृश्य नाहीच येते, पण जरी कल्पित रूपाने जरी दृश्य आपण जरी धरलं तर ते प्रतिबंध करते. आणि त्याच्याकरता त्या प्रतिबंधावरती मात करण्याकरता
कर्मगतीवर मात करण्याकरता काल 11 साधनं सांगितली. 11 साधनं सांगितली की नाही. प्रमेय संभावना, प्रमेयावरतीच संशय घेणं आणि प्रमाणा संभावना ही ज्ञानोत्तर प्रतिबंध आहेत बरं का दोन्ही बी. प्रमाणा संभावना म्हणजे प्रमाणावरच संशय घेणं. प्रमाणा संभावना म्हणजे काय आणि प्रमेय संभावना म्हणजे काय, तर त्या ठिकाणी वेदाने कर्म उपासना प्रतिपादन केलेली आहे का ज्ञान प्रतिपादन केलेले आहे, त्याच्यावरच संशय घेणं, प्रमेयावरच संशय घेणं, प्रमाणावरच संशय घेणं ही प्रमाणा संभावना. आणि प्रमेयावरच म्हणजे तो भिन्न आहे का अभिन्न आहे, परमात्मा जीव ब्रह्माचं ऐक्य आहे, भेद आहे का अभेद आहे, अशा प्रकारचं संशय घेणं ही त्या ठिकाणी प्रमेय संभावना. आणि मी आत्मा असताना मी जे आहे असं वाटणं ह्याला विपरीत भावना असं म्हणले. मग प्रमेय संभावना जी आहे, प्रमाण संभावना अगोदर सांगितली की प्रमाणा संभावना जाण्याकरता जे साधन आहे ते श्रवण आहे आणि प्रमेय संभावना जाण्याकरता जे साधन आहे ते आहे मनन आहे. आणि विपरीत भावना जी निर्माण झाली ती घालवण्याकरता निधिध्यास आहे. त्याच्या अगोदर ही 3 मध्येच आली. जसा संसार वृक्ष मध्ये आला त्याच्यामुळे परिणाम झाला का काय माझ्यावर काय माहिती. तर पहिली जी 2 आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं मल विक्षेप आणि आवरण असे जे 3 दोष आहे. तर मल नावाचा दोष कशाने जाईल, निष्काम बोला, निष्काम कर्म केला की मल नावाचा दोष जाईल. म्हणजे जी पाप अंतःकरणामध्ये येत आपल्या तर ते निष्काम कर्माने जाईल. विक्षेप नावाचा दोष म्हणजे हे जी चित्ताची चंचलता आहे, किती चंचलता आहे चित्ताची बघा ना, किती चंचलता आहे. जागेवर असं सारखं इकडून तिकडून चोळबोळ चालूच आहे. चित्त स्थिर नसलं ना त्यांचं दिसतंय आणि आपलं दिसत नाही, एवढंच आहे. आपण हे काही दिसत बसलोय म्हणजे आतमध्ये काय चाललंय ते काय अजून त्याचं पॅरामीटर नाही निघालेला का कसं तपासायचं ते. पण आपण सुद्धा बसलोय म्हणजे बसलोय इथं असं काही नाही. ज्याचं त्याला कळते आणि ते तुम्ही आपलं कळून घ्यायचं. आपण मी बोलतोय तरी माझं चित्त अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार करतोय. ऐकणाऱ्यांचं मला नाही माहिती, पण मी बोलताना सुद्धा माझं चित्त अजून एकाग्र नाही झालं. कळन तुम्हाला नंतर, माझं मलाही कळन तुम्हालाही कळन मी एकाग्र झालोय की नाही. सहजता जेव्हा माझ्या बोलण्यामध्ये येईल, सहजता. जशा गप्पा मारताना कसा चीनचं काय झालं नाही का काय झालं तिथे कसं तन्मय होऊन बोलतो, तसं इथे ज्या वेळेला ती चिन्मयता शब्द आठवावे लागत नाही. शब्दसृष्टी अंगभूत ती मग त्यावेळेला मना साडून किंमत जेवढं बोलत अशी वाट आणि बोलविता धनी वेगळाच. मग चला आपली चंचलता जी आहे ही चंचलता विक्षेप हा जो दोष आहे तो कसा आहे याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण दिले मुलांना. तुम्हाला मी तो अभंग सांगतो. एकनाथ आपला माऊली ज्ञानोबरायांचं. ते म्हणले आधीच मरकट, आधीच माकड. माकड कसं चंचल, किती चंचल असतं पहा. इकडं इकडं सारखं वर खाली, नाही तर असं असं सारखं डोळे मिटतील असं करेल. एवढं चंचल माकडा इतकं चंचल कोण आहे काय. काही माकडासारखी चंचल असतात मुलं पहा, पण माकडा इतकं तरी सुद्धा नाही. आणि आधीच मरकट, त्यातही मद्य प्याला, त्यात त्याला दारू पाजली. आता त्या माकडाची काय गत होईल हो. किती बारीक निरीक्षण आहे पहा संतांचं. त्याला दारू पाजली, आता किती चंचल होईल अजून दारू पिल्यावरती. आणि तेवढ्यावर नाही थांबले माऊली ज्ञानोबा. त्यामध्ये आधीच मरकट, त्यातही मद्य प्याला, त्यामध्ये झाला वृश्चिक दंश, त्याला त्यात विंचू चावला म्हणते त्याला. आता तो बाबे बाबा बाबा किती तडातड उड्या मारेल ते आहे की नाही. आणि तेवढ्यावर थांबली नाही माऊली ज्ञानोबा आहे. आणि त्याच्यात म्हणले त्याला भूत संचार झाला. म्हणजे विंचूच्या वेदना तर फक्त त्या शरीराला आहे, अंतःकरणाला मात्र अजून आभासवाद आणि अजून छळ, आभासवाद त्या मृगजळाने अजून छळ. आणि मग त्याच्या चंचलतेचं काय वर्णन करावं. हा विकसित दोष कशाने जाईल, निष्काम उपासना. निष्काम उपासना. आणि आवरण नावाचा जो दोष आहे तो सद्गुरु वाचून सापडेना सोय. आवरण म्हणजे काय, कुठ पडदा. मी देह आहे का मी आत्मा आहे, संकल्प विकल्प हे आवरण तयार करतं चित्त वृत्तीवरती. तशी जी मूळ वृत्ती आहे तिच्यावर कोणतंच आवरण नाही. माऊली ज्ञानोबारायांनी तुम्हाला ती काढायला सांगितली. हरिपाठामध्ये सांगितलं बा, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी
इंद्रियासवडी लपो नको. तर ही निज वृत्ती काय आहे? मूळ वृत्ती तुमची काय? अहम ब्रह्मास्मी ही निज वृत्ती आहे. पण वृत्तीच आहे ना. बाकीच्या जशा संकल्प विकल्पात्मक वृत्ती आहे, मी जे आहे ही जशी वृत्ती आहे, तशी मी ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्तीच आहे. फक्त मूळ वृत्ती आहे ती. पण ती मूळ वृत्ती सुद्धा मूळ वृत्ती सकट झालं, वृत्तीच न राहणं, तिथे एक स्वरूप आहे. तिथे अखंडता प्राप्त होईल तुम्हाला बरं का. तोपर्यंत अखंडता नाही प्राप्त होणार. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. मी माझे हरपले काही जेथीच्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो गा शून्य सारून तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते. काय अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. काय दृश्य होतं काय अदृश्य दृश्य काय? मला सहकार्य करा आता. इथे माझी अजूनही गडबड होती. दिसायला दिसायला तीन ना, मोजायला तीन, मोजायला तीन, असायला दोन, दिसायला दोन, मोजायला तीन, दिसायला दोन, दिसायला दोन आणि असायला एक. हे सूत्र नीट समजून घ्या. दिसायला तीन काय? जीव, जगत, ईश्वर किंवा माया. माया धरा. जगत माया, जगत माया आणि ईश्वर. ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म ईश्वर हे तीन आहेत दिसायला. पण असायला याच्यामधले दोनच आहे. मोजायला तीन, मोजायला तीन, दिसायला मात्र दोनच आहे. कोणते दोन? कार्य आणि कारण. कार्य आणि कारण. जगत माया, जगत आणि माया ही दृष्टोत्पत्तीला येतात आपल्याला. आणि त्यांना अधिष्ठान मात्र असणार केवळ एक ब्रह्म आहे. केवळ अधिष्ठान नसेल तर कार्य नाही, कारण बी नाही असू शकणार. कारण ईश्वर हे कारण आहे, कार्य हे जगत आहे. हे कार्य कारण भाव सुद्धा त्याला सुद्धा अधिष्ठान लागतं. अधिष्ठान एक आहे. त्या अधिष्ठानाचं ज्ञान जर झालं तर मग जगत दिसेल का? म्हणून पहिल्यांदा त्या ठिकाणी पहिल्या चोवीमध्ये चांगदेवाला उपदेश करताना सांगितलं, स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. जो लपोनी, तर हा जो शब्द वापरला ना, जो लपोनी, जो म्हणजे परमात्मा वाचक शब्द आहे. जो लपोनी, आता जो लपत नसतो पण ते आमच्याकडून म्हणलेलं आहे. की परमात्मा लोपत असतो का? नाही. सूर्य लोपत नाही. सूर्य सर्व काळ आहे, 24 तास आहे. पृथ्वीनं आणि पृथ्वी चंद्रन त्यांच्या कक्षेमध्ये ते फिरता फिरता आणि तो दिसेने असं झाला. वास्तविक तो सर्व काळ आहे. महात्मा सर्व काळ आहे. आला आला आणि गेला गेला हा भ्रम आहे आमचा. हालचाल झाली म्हणजे तो त्याच्यात आत्मा आला आणि हालचाल बंद झाली का आत्मा मेला. तुम्हाला नाही मेला. मी आता बघा, आता तो आला आला आणि गेला गेला हा भ्रम आहे सांगितलं. तुम्हाला पाहतो भ्रम मी सिद्ध करून दाखवतो. झाड जे आहे ना, झाड हे झाडाची आता हवा हवेना बघा ते हलतायत पानं सगळे. मग आज हवा आहे की नाही? आता आहे की नाही? हवा आहे की नाही आता? आणि काल हवाच नव्हती राव. अरे हवा नव्हती तर तू जगला कसा? म्हणजे तुम्ही ते ठरवलं कशावर हवा आहे किंवा नाही, कशावर ठरवलं? हिथच लक्षणं चुकली ना तुमची आपली. त्याच्यावर काही अवलंबून नाही. हवेचं असणं नसणं, हवा सतत आहे. परंतु तुम्ही कल्पना केली, तुमची ती कल्पना आहे. तसं जगत ही तुमची कल्पना आहे, जगत नाहीये. प्रत्येकाचं जगत वेगळं आहे. तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल काही विचारलं तर प्रत्येकाचं त्या विषयाबद्दलच्या विचार कल्पना भिन्न भिन्न असतील. म्हणजे विचाराच्या दृष्टीनं जसं तुम्ही भिन्न भिन्नत्वाने आहात तसं जगताच्या संबंधानं. बरं, मग तुम्ही झोपल्यानंतर जगत आहे का? गाढ झोपेमध्ये गेले, कुठे काय जगत? आप मरे पीछे डूब गई दुनिया. पण आता तिथे एक आहे, तिथे सुषुप्तीमध्ये सुद्धा तुम्ही आहात. आत्मा तुमचा आहे. कशी आहात पहा. तो मी सुखाने झोपलो होतो, जागृत अवस्थेत आल्यावर उद्धार काढतो. मी कसा झोपलो होतो? सुखाने झोपलो होतो. हा सुखाने झोप घेण्याचा अनुभव करणारा तिथे होता तुमचा आत्मा. कसा सर्व काळ आत्मा कसा आहे पहा बघा. तिथे होता तो.
स्वप्न पडलं, स्वप्न पडत असताना त्या स्वप्न सृष्टीचा साक्षी म्हणून तुम्ही तिथे होता, म्हणूनच स्वप्न नंतर सांगू शकला, अरे मला असं असं स्वप्न पडलं होतं, तुमतुनी शास्त्री माझ्या त्या दिवशी स्वप्नात आले. बर का. मग आता हे स्वप्न कसं आहे, या स्वप्नाची साक्षी म्हणून तुम्ही तिथे बी आहात आणि जागृतीमध्ये ते व्यवहार करतात, त्याची तर साक्षी आपण आहोतच. आता थोड्या वेळापूर्वी आपण सगळे नाश्ता करत होता, हे पाहिलं ना आपण. मग जागृती व्यवहार वास्तविक ही जागृती नाहीच आहे. ज्याला आपण जागृती म्हणतो ती जागृती नाहीच आहे. खरी जी जागृती आहे ना, ही जागृती म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो जागा झाला तो खरा जागृतीत आहे. पण स्वप्न मिथ्या ठरवायला काही सायास करावं लागत नाही. स्वप्न खोटं आहे हे ठरवायला काही किती चिंतन करावं लागतं, किती ध्यानधारणा करावी लागते सांगा बरं. काहीच नाही. जागृतीत आला, स्वप्नाने जागृती येता काय पाय दुखती पंडूस होता. स्वप्नामध्ये प्रवास करतोय, नर्मदा परिक्रमेत स्वप्नात नर्मदा परिक्रमा चालू आहे आणि 45 किलोमीटर आज चाललो राव. दुसऱ्याला सांगतोय कशात चाललंय संवाद बी 45 किलोमीटरचा स्वप्नात, आणि तेवढ्याच जागा झाला. आता 45 किलोमीटर चालला, त्याला म्हणतोय जोडीदाराला म्हणतोय आज जरा माझं पाय मालिश कर बुवा, खूप दुखतात खूप दुखतात. हे सगळं स्वप्नात चाललंय आणि जागा झाल्यानंतर आता जोडीदार तर नाहीच नाही, स्वप्नही नाही, पण ते पाय दुखायला पाहिजे होते ना. 45 किलोमीटर चालला ना तो. कुठे चालला होता ऐकताय ना सगळे, स्वप्नात चालला होता. मग जागे झाल्यावर पाय दुखतात का स्वप्नानी जागृती येता काय पाय दुखती पण दुसता म्हणजे स्वप्न मिथ्या ठरलं. ज्ञानदेव म्हणे पाहता ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेहिले. मी मुंबईला होतो त्यावेळेला सर्व्हिसला असताना मला लॉटरीचं तिकीट लागलं. 5 कोटीची लॉटरी त्या काळामध्ये राव, 5 कोटीची 40 वर्षापूर्वी. मला माझ्या होतं डोक्यामध्ये तुम्हाला बी थोडं द्यायचं, पण पहिले त्यांच्याकडून मिळवायला पाहिजे ना मला. आणि मग मी पीएच जैन वाल्याकडे गेलो होतो, लॉटरी सेंटर ज्याच्याकडे तिकीट काढलं होतं त्यांच्याकडे गेलो. म्हणलं बरं झालं राव, दळिंद्री भेटली, लय खायची पंचायत आहे, बऱ्याच देणे लोकांचं, तेवढे आपले 5 कोटी देऊन टाका. तर तो म्हणला कुठे तो लॉटरीचं तिकीट. तर म्हणलं स्वप्न पडलं होतं. मग ते स्वप्नातले पीएच जैन वाल्यांना भेटा म्हणले, ते देतील, आम्ही जागृतीतली आहोत, आम्ही नाही ते. पण ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे आता मलाच नाही मिळाले तर तुम्हाला कुठून देऊ. तर मग स्वप्नेचे चेले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले म्हणजे जागा झाली. मोठी तू तानहुलिया साई श्री गुरु, त्याच्यामध्ये चेली या शब्द आलेला आहे. असू दे चल. तर ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले गायले राया. म्हणजे स्वप्नाचे जे दिसलं ते जागे झाल्यानंतर लयाला जातं. मग आता स्वप्न हे स्वप्नात खरे, पण जागृतीत गेल्यानंतर म्हणजे तुम्ही स्वप्नाचीही साक्षी, तुम्ही पुन्हा जागृतीचीही साक्षी, नाही स्वप्नात गाढ झोपेची बी साक्षी. तुम्ही तिन्ही कालामध्ये आहात. जागृतीमध्ये तुम्ही तुमचा आत्मा आहे, स्वप्नात आहे आणि कशात आहे, सुषुप्तीमध्ये बी आहे. नवे ह्या सुषुप्ती अवस्थेला दोन्ही समूळ ठरवलेले. 15व्या अध्यायातच ओवी आलेली आहे, घन ज्ञान सुषुप्ती हा बीजांकुर भाव म्हणती. स्वप्न हा न जागृती हा बीज भाव होत याचा, फळ भाव होते याचा, हे फळ आहे त्याचं. स्वप्न आणि जागृती ही सुषुप्तीला आलेलं फळ आहे. सुषुप्तीचं काय आहे, फळ आहे. उदाहरणार्थ सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. गाढ झोपेमध्ये नाही, अर्धवट झोपेमध्ये आहे आणि त्यावेळेला स्वप्न पडत असतं. मग आता ती स्वप्न जी आहे ही कशातून निर्माण झालं, गाढ झोप नाही, सुषुप्ती गाढ नाही म्हणून स्वप्न आहे. आणि इकडे जागृतीवर आलेला आहे या बाजूला. मग आता त्या ठिकाणी काय नाही, स्वप्न बी नाही, झोप बी नाही, गाढ झोप बी नाही, म्हणजे जागृतीवर आला. म्हणजे जागृती अवस्थेचंही जन्मस्थान बीज भाव काय आहे, सुषुप्ती आहे. आणि स्वप्नावस्थेचंही जन्मस्थान काय आहे, सुषुप्तीचं आहे. तर स्वप्नातलं मिथ्या वाटतं. आता त्या स्वप्नातलं मिथ्या जे वाटतं तेच या संसार रूपी वृक्षाकडे पाहताना किंवा जगताकडे पाहत असताना ते जगत सुद्धा मिथ्या आहे असं ठरवायचं. जगतानं काही आपलं बिघडवलेलं नाही. जगत चांगलंही उलट आपल्या सुई करताय. जगताने काय बिघडवलेलं आहे आपलं सांगा ना, काय बिघडवलंय. पण त्याला तुम्ही जे सत्यत्व दिले, त्याला जे खरं मानलेलं आहे
त्याच्यामुळं गडबड आहे. मग मनासारखं नाही झालं, अनुकूल झालं की बाबा 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 खूप आनंद होतो, खुश होतो, आणि प्रतिकूल झालं का दुःख होतं. पण जर त्या ठिकाणी विचार केला, त्याचं स्वरूपच कळलं. उदाहरणार्थ त्याशी सांगितलं मी की एखाद्याकडे 1 कोटी रुपये आहे, ते काय आलं नोटाबंदीमध्ये त्यांनी ते भरायचे राहून गेले चुकून, त्यालाच माहिती नाही, चुकून राहून गेले त्याच्याकडून, ते बदली करून बँकेतून आणायचे. तर आता ते काय उपयोगाचे आहेत? 1 कोटी त्याच्याकडे आहे आणि तुमच्याकडे किती आहेत? फक्त 500ची 1 नोट राहिली फक्त. मग आता दोन्ही बी ओझच आहे ना, एकाला 500 रुपयाचं ओझच आहे, ते आता कागद आहे, त्याला काय किंमतच नाही, कागद आहे कचऱ्यात टाकण्याच्या. आणि याचं 1 कोटी आहे, हे 1 कोटी ओझच आहे का नाही? जास्त ओझ आहे उलट आहे. जीवदशेला जे ब्रह्म आलं, आपण जे जीवदशेला आलो, ते एवढं काही विशेष नाही. हे ईश्वर भावाचं जे ओझ आहे ना, ही त्याच्यापेक्षा मोठे आहे जास्त अजून. त्यांना काय काय नियोजन करायचंय सगळ्या सृष्टीचं. तुम्हाला काय आता समजा एवढ्याच जणांचं शिबिरामध्ये हजर असलेल्यांचा स्वयंपाक बनवायचा आहे. ईश्वराला सगळ्या जगतात किडामुंगीपासून सगळ्यांना भोजन मिळालं का नाही हे पाहायचंय. ते जरी त्यांच्या कर्मानुसार त्यांना एखाद्याला मिळेल न मिळेल हा अपवाद आहे. अपवाद कायदा नसतो, कायद्याला अपवाद असतो, पण अपवाद कायदा नसतो. मग ह्या सगळ्या सृष्टीचं पाहायचंय. त्यांचा उद्योग मोठा आहे, त्या बाबतीत तुमचा उद्योग, तुम्ही कमी छोटे उद्योगपती आहात आणि ते मोठे उद्योगपती आहेत, त्यांना त्याचं शिक्षण आहे की नाही? नाही, त्यांना सुद्धा आपल्या मूळ दशेला येण्याकरता श्रीगुरूंना शरण जावं लागतं. जीवपणाचे नित्राशे यावया पुलिया दशे शिवई मूर्त कुशी जया जोशी याते. हा ज्योतिषी साधा नाही, सद्गुरूला उपमा दिली ज्योतिषाची. दुसरी एक भागवतामध्ये ओवी आलेली, एकनाथी भागवतामध्ये, ओम सद्गुरु तू ज्योतिषी एकात्मतेची घटित पाहसी चित ब्रह्मेशी लग्न लाविशी ओम पुण्येशी तत्वता. काय म्हटलं? सद्गुरूची उपमा देताना ओम सद्गुरु तू ज्योतिषी, तुला ज्योतिषाची उपमा चांगली साजते. ओम सद्गुरु तू ज्योतिषी एकात्मतेचे घटित पाशी. कोणता मुहूर्त? एकात्मता, जीव ब्रह्माच्या ऐक्याची एकात्मता, याच घटित तू पाहतोस. आणि चित ब्रह्मेशी लग्न लाविशी, कालच विषय झाला सत, चित आणि आनंद. त्याच्यातलं चितचा अर्थ काय? सत म्हणजे सत्ता रूपानं सर्वत्र असणार. चित म्हणजे काय? जाणीव रूपानं. सत्ता आहे, सत्ता रूपाने सर्वत्र आहे, पण तो जड आहे. काय उपयोगाचा? आपल्याला सुखाला कारणीभूत ठरणार नाही. मग आता सत आहे, पण ते सत जड नाहीये, तर सच्चित आहे, जाणीव स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. दुसरा अर्थ ज्ञान स्वरूप आहे. आणि सत्स्वरूप आहे आणि ज्ञान स्वरूपी आहे. पण जर दुःख देत असेल तर काय उपयोगाचं ते ब्रह्म? पण सत्स्वरूप आहे, ते ज्ञान स्वरूप आहे आणि पुन्हा आनंद स्वरूप आहे. मग आता ते तिन्ही वेगळे आहेत का? मग तुम्ही सांगताना तुम्हाला कळून देण्याकरता अननसाचा अला काना आ, पण ज्याला कळलेले त्याला मात्र सांगताना तसं आता वाचायची गरज आहे का तुम्हाला? नाही, तुम्ही नजर फिरून वाचू शकता, सगळं ग्रहण करू शकता. मग त्याच्याकरता पुन्हा पुढे सांगावं लागतं. मग आता की बाबा रे सच्चित आनंद हे तिन्ही वेगळे शब्द नाही किंवा तीन लक्षणं नाहीत. त्या ते एकाच गोष्टीला उच्चारलेले, एकच व्यक्ती. त्याला कोणी आप्पा म्हणतं, कोणी अण्णा म्हणतं, नाना, काका, मामा, आहे की नाही? व्यक्ती मात्र एकच. तसं एकाच तत्वाला त्याचे हे तसं तर त्याची बी नाही ते नाव, पण कळण्याकरता आपल्याला वाटचाली करता आहे. पहिल्यांदा अध्यारोप असा एक शब्द शास्त्रात आला. अध्यारोप म्हणजे मानणं, आणि त्याचा अपवाद केल्यानंतर मग खाली जे राहतं ते सच्चित आनंद स्वरूप नाहीये परब्रह्म, पण मुमुक्षूच्या दृष्टिकोनातून त्या प्राप्तीच्या तळमळी वाढावी याच्याकरता, त्याच्या प्राप्तीकरता आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि एकदा त्याला समजून आल्यानंतर मग त्याला समज करून दिली जाते. सच्चित आणि आनंद हे असत, जड आणि दुःख याच्या व्यावृत्ती करताय. परमात्मा मात्र ब्रह्म मात्र त्याहून अतीत आहे. ते सत नाही, ते असत नाही. माया सुद्धा सत असत होऊन विलक्षण आहे. ब्रह्म सुद्धा सत आणि असत होऊन विलक्षण आहे. काल अपूर्ण राहिला होता तो विषय, आता लक्षामध्ये आला. माया ही जशी ब्रह्म जसं अनादी आहे, अनादी असणाऱ्यामध्ये माया ही सुद्धा अनादी आहे. ब्रह्म आणि मायेचा संबंध हाही अनादी आहे.
जीव सुद्धा अनादी आहे, ईश्वर बी अनादी आहे आणि जीव आणि ईश्वराचा संबंध ही गोष्ट, ही सहा पदार्थ अनादी. ब्रह्म, माया, ब्रह्म आणि मायेचा संबंध, जीव ईश्वर आणि जीव ईश्वराचा संबंध, जीव ईश्वराचा भेद. भेद. अनादी. हा, भेद. मग हे सहा अनादी आहे. पण हे सहा अनादी जरी असले तर याच्यामध्ये शांत आणि अनंत कोण कोण आहे? एक ब्रह्म तेवढं काय आहे? अनादी आता अनंत. पहा एक एक, अनादी आणि अनंत आहे ब्रह्म. त्याला अंत नाही, इकडे बी नाही, इकडे बी नाही, पुढे बी नाही, आधी बी नाही. आधी मध्य अंती अवगा हरी एक, आणि एकाचे अनेक हरी करे. आणि माया मात्र मध्येच वाचलेली आहे. मृगजळ जसं मध्येच वाचलेलं आहे तसं माया ही मध्येच वाचलेली आहे. म्हणजे ती शांत आहे किंवा अंती नाही. अनादी. गुरुने बोध केल्यानंतर त्यांच्या साधनेनं त्यांनी दिलेल्या आपल्याला माया हटवता येते, म्हणजे माया राहत नाही. ब्रह्म जसं त्रिकाला बाधित आहे तशी माया राहते का? नाही. नाही तर कोणी भक्ती कशाला केली असते हो? ज्ञान संपादन, श्रीगुरूंना शरण जाणं साधना केली असते का? म्हणजे माया जरी अनादी आहे पण अनादी शांत आहे. ब्रह्म आणि मायेचा जो काही संबंध आहे तो कसा आहे? अनादी शांत आहे, अनंत नाही. माया राहतच नाही ना पुढे, म्हणून अनादी शांत आहे. जीव हा अनादी आहे पण शांत आहे, कारण जीव भाव जातो ना आपला. चिंतनाने काय होतं? जीव भाव शिल्लक राहत नाही. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. जीव देणं म्हणजे जीव भाव घालवणं, विषयावरची आसक्ती नष्ट करणं, याला म्हणतात जीव भाव देणं. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवो नियाते काही न मागती. जीवनमुक्ताचं लक्षण. तुका म्हणे कैची कीव. तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा. कीव येते मला. हे जीव देवापासून स्वतःला वेगळे समजतात ना, यातली मला कीव येते. तुका म्हणे कीव, कुठे जीव निराळा. जीव त्याच्यापासून वेगळा नाहीच आहे. म्हणजे जीव कसा आहे? हा अनादी आहे परंतु जीवदशा नष्ट होते म्हणून शांत आहे. अनादी अनंत नाही, अनादी शांत आहे. ईश्वर अनादी आहे पण ईश्वर सुद्धा शांत आहे. शांत कसा? ते मायारूपी उपाधी घेतली म्हणून ईश्वर झाला आणि पुन्हा पूर्वस्थितीला येण्याकरता त्या ठिकाणी त्याला त्या ब्रह्मस्थितीला येण्याकरता जीवपणाचे नित्रासे यावया पुलिया दशे शिवही मुहूर्त कुशे जया जोशिया ते. श्री गुरु रूपी श्री गुरुला त्या ठिकाणी काय करतात? श्री गुरु रूपी ज्योतिषाला मुहूर्त विचारतात. ईश्वर म्हणजे शिव, कृष्ण, राम हे विचारतात की आम्ही आमच्या मूळ स्थितीला कधी प्राप्त होऊ. आम्हाला आता या जीवपणाचा त्रास व्हायला लागला. जसा जीवाचा जीवभाव छोटा जरी असला, ईश्वराचा शिवभाव मोठा आहे, तर या दोन्ही उपाधीचे उपाधीमुळे तर तो काय झालेला आहे? ईश्वर झालेले ते ब्रह्म. मग आता उपाधी टाकल्यावर ईश्वर राहिला का? नाही. म्हणजे तो जीव ईश्वर सुद्धा कसा आहे? अनादी शांत आहे. अनादी शांत आहे. आणि जीव आणि ईश्वर हे दोन्ही जर शांत आहे तर जीव आणि ईश्वराचा जो काही भेद आहे तो सुद्धा काय आहे? आणि प्रत्येक श्री गुरुचं हे कर्तव्य आहे की हे 5 भेदांचं निरसन याचं करायचंय साधकाच्या. कोणते 5 भेद? जड जडाचा भेद. 3 गोष्टी आहेत. जड आहे, जीव आहे आणि ईश्वर आहे. जड, जीव आणि ईश्वर आहे. जडाचा भेद, जड जीवाचा भेद. इकडे लिहा, असं लिहा, जड जीव आणि ईश्वर असं लिहिलं. त्याच्यात पुढे पुन्हा लिहा जड जीव आणि ईश्वर लिहा. 2 लाईन असं लिहायचं. जड जीव ईश्वर, जड जीव ईश्वर असं लिहा. आणि आता पहा ॲरो करायचं फक्त, आपण जोड्या लावा करतो ना तसं. आता पहा पहिल्या जड शब्द आहे. जड इकडच्या जडाशी अशी रेषा करा. जड जडाचा भेद अशी रेषा केली की लक्षात येईल. जड जीवाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद असे 3 ॲरो दाखवा जड पासून. आता जीवाचा जीवाशी भेद. जीवापासून जीवाकडे जाऊ द्या एक रेषा आणि जीवाची पासून ईश्वराकडे जाऊ द्या. किती झाले? 5 झाले. 3 मध्येच 5 भेद आहेत. मग हे भेद आहे का यांचं अभेदत्व आहे हे सांगणं श्री गुरुचं कर्तव्य आहे.
साधना दिली, साधनेने अनुभव आला तुम्हाला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मस्वरूप आहे. परंतु सर्व काळ त्या वृत्तीवर टिकून राहत नाही. व्यवहारामध्ये कर्मगतीवर गेल्यानंतर पुन्हा विक्षेप तयार होतो. मी कसं काय ब्रह्म असेल, खरंच ब्रह्म असेल का मी, असं शंका तयार होते, विपरीत भाव. विपरीत भावना तयार होते. एखाद्याला जर म्हणलं का तू देव आहे, पटत नाही. तो मी कसा देव असेल, त्याला म्हणलं का तू मूर्ख आहे, हा असं ते तिथे त्याला बरोबर ते स्वीकारतो, मूर्ख आहे असं. मग त्याच्यानं काय, आणि निश्चयाकरता मात्र किती श्रम करावं लागतं. निश्चय घालवायला काय लागते. एकाला त्या ठिकाणी तीन चोर होते. चोराच्या वाडीची नाही, आता राहिलीच नाही इकडे चोर तुमच्याकडे. चोराच्या वाडी नुसतं नाव राहिले चोराची वाडी, ते दुसरीकडचे चोर. आणि त्या ठिकाणी पाहिलं का एक माणूस त्या ठिकाणी बाजारला गेला होता. तिकडून येताना त्या ठिकाणी एक बकरू घेऊन चालला होता, असं खांद्यावरती बरं का. इकडे पाय धरले, इकडे पाय धरले. त्या ठिकाणी विचार केला, म्हणला हा तसा बलदंड दिसतोय आपल्या तिघांना, तर घुमवल्याशिवाय राहणार नाही, मारी. आपण जरी झगडा करायचं ठरलं, याच्याकडून हिसकावून घ्यायचं ठरलं तर. मग त्यांनी युक्ती केली. काय केली, 2-2 किलोमीटरच्या अंतरावर तिघे जण बसले. त्यांचं आधी प्लॅनिंग झालं सर. आणि पहिला जो आहे तो बकरू घेऊन ज्या वेळेला तो आला तो माणूस, त्यावेळेला हा पुढे झाला पहिला. अरे म्हणला राम राम, म्हणला अरे म्हणलं हे कुत्रा घेऊन कुठे चालला. तो म्हणला 10,000 रुपये देऊन बकरू आणले आणि कुत्रा म्हणतोय, त्यामुळे त्याच्याकडे येड दिसते, पागल दिसते, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, एवढं काही मनावर नाही घेतलं. पुन्हा 2 किलोमीटर पुढे चालल्यावरती ते दुसरं जे आलं ना, ते म्हणतं अरे हे कुत्रा केवढ्याला घेतला, कुत्रा घेऊन कुठे चालला. मग आता मात्र जरा शंकित झालं. म्हणला पहिला बोलत होता त्याचं दुर्लक्ष केलं, मग दुसरं म्हणल्यानंतर मग त्याला चाच पडायला लागला. कुत्रा आहे का, त्याच्याकडे पाहायला लागला. बकरू आहे, म्हणलं बकरूच आहे. निघाला पुढं, पण निश्चय कुठं होतोय पक्का, खरंच मी ब्रह्म आहे का, पुढे निश्चय होतोय. कोणी काही म्हणलं, एखाद्याचे कीर्तन ऐकलं का, हा देव देवच असतो, भक्त भक्तच असतो, का झालं चाळावला कसं काय आवडतं, हेच बरोबर आहे बरं का, काय कीर्तन झालं राव, मस्त झालं, आणि घेतलं नुकसान करून. याशी कीर्तन ऐकू बी नाही, बुद्धिभेद होतो. बुद्धिभेद होतो. आणि मग तिसऱ्यांदा तर पुढचं जे आहे ना ते तर म्हणलं अरे 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 सोड सोड सोड, ते कुत्र चावून तुला दिलं टाकून यांनी पुढं आणि गेलं निघून. यांनी उचललं, घरी गेलं, आणि काय त्याचा विनियोग करायचा तो केला तिघांनी मिळून. संशय निर्माण झाला नाही, झाला की नाही. म्हणजे हे सोपं नाही. विभूती दिली त्या सरस्वती ताईला मच्छिंद्रनाथांनी, संतती नाहीये ही विभूती सांभाळून ठेव, याचं ग्रहण कर. 2 वेळ जेवणानंतर थोडी थोडी घ्यायची, स्मरण करायचं गुरुदेव दत्तात्रेयांचं, आणि मग तुला संतती मिळेल, होईल असं सांगून गेले निघून. कोण, मच्छिंद्रनाथ. पण दुपारच्या वेळेमध्ये महिला मंडळाची कॉन्फरन्स भरली. आता इकडच्या महिलांचं नाही सांगत, पण आमच्या शहरामध्ये सांगतो 1 वाजेपर्यंत धुण्यातच टाइम जातो, भांडी धुणं करण्यामध्ये. एवढं काम जबरदस्त. शहरातल्या बी यांना काम कमी नाही महिलांना. तिथपर्यंत आपली धुणी धुत्यात, दुपारच्या वेळेला दुसऱ्यांची धुतात, आणि मग ते चालू झालं काम. आणि त्या वेळेला त्याच्यातली एक महिला म्हणते, ही त्यांना सांगायला लागली की आज मला अशी अशी विभूती मिळाली, आता माझ्या घरी गोकुळ नांदणार, म्हणजे अशी नाथाने विभूती दिलेली. तेव्हा दुसरी लगेच म्हणली, 4 वाक होती त्यांच्या संप्रदायाची. 4 वाक संप्रदायाचं मत काय असतं माहिती का, नास्तिक. ऋणम कृतम घृतम पिबेत, कर्ज काढून पण तू खाओ प्यावो. झालं कर्ज तर काय नाही, कोणाला द्यावं लागत नाही, काय नाही, मेलं म्हणजे गेलं. त्याच्यावर तुकोबारायांनी त्या 4 वाक्यामध्ये एक प्रमाण केलेले, देहाची देव भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. हे 4 वाक्याबद्दल केलं तुकोबारायांचं प्रमाण. देहालाच देव मानून देहाची देव, आणि रोज जेवतो ती भोजन ते भक्ती. मी रोज भक्ती करतो, काय जेवायची. आणि मेला, देह पडला, मुक्त झालो. मुक्त होत असतो का, काही म्हण कर्ज करून घेतात आणि आत्महत्या करतात. सुटला नाही, ही आत्महत्या करणारे अडकली, सुटणार नाही, चुकत नसतं असं. अशी नाही सृष्टी चालत ईश्वराची.
कोणाला काही चुकत नाही. जुनी माणसं म्हणायची जा रे, नको देऊ जा, बैल होऊन तुला आमच्या घरी फेडायला यावं लागल. हे सत्य आहे. त्या नियमावर सृष्टी चालते आजही आणि कायम चालणार आहे. किती लबाडीचं प्रमाण वाढत जरी वाढलं तरी वस्तुस्थितीला बदलणार नाही. त्यांना ते फेडावंच लागेल कोणत्याही प्रकारात. काय विषय चालला आपला? हा, विभूती. आणि ती ताई केलं म्हणते, अगं काय आज घेऊन राहिले हे कान खाले म्हणले, हा त्यांच्या नादाला लागली, फसलीस तू. हे असे विचित्र असतात ना की दिवसा कुत्री करून फिरवतात, रात्री जाया करून भोग घेतात. टाकून देते, पहिली टाकून दे. आणि मग तिच्यामध्ये संशय निर्माण झाला. म्हणून संशयावरी थोर अनेक नाही पाप घोर, हीच विनाशाची वाघूर प्राणी अशी. आणि तिने दिले टाकून उकिरड्यामध्ये. संशयी जरी पडिला निभ्रांत जाण नासला, संशयी जरी पडिला निभ्रांत जाण नासला, ऐक परतरामुक परतरामुकला सुखाशिका. सुखाशिका. ऐक सुखाला, इथे या लोकात प्राप्त होणारे सुख आणि परलोकात प्राप्त होणाऱ्या सुखाला सुद्धा तो संशयी माणूस मुक्तो. नेहमी संशयातच, त्याला आनंद सुख असं कधी मिळतच नाही. या सासरकांत तसं सासरकांत, त्याने असं करावं का, त्याने तसं करावं का. आणि ते कोण आहे तो बहीण भाऊ चाललेला असले तरी पटत कायला बरोबर हातात हात घालून चालले. अरे बहीण भाऊ आहे ते, तुला का दिसतं असं? मग आता हे जे अन्य प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे संशय, तो संशयात्मा विनश्यती असं सांगितलेमध्ये श्लोक आलेला आहे. तो त्याचा नाशच होतो संशय माणसाचा. संशयात्मा विनश्य. हा, कधीच संशय धरू नये कोणत्याही बाबतीमध्ये. आणि मग तिने 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ ज्या वेळेला फिरत त्या गावामध्ये आले, ते फिरत होते म्हणजे खायला मिळत नव्हतं म्हणून नव्हते. हृदयसिद्धी संपन्न महात्मे केवळ लोकांचा काय करण्याकरता, उद्धार करण्याकरता फिरत होते. 12 वर्ष देशाचं परिभ्रमण करून ही सगळे नाथ मंडळी, शंकराचार्याची सुद्धा सोपं नाही. आणि फिरून पुन्हा त्या गावाला यायचं. कोणाला अनुग्रह दिला असेल तर त्याची अवस्था कशी आहे हे पाहायचं, प्रबोध द्यायचा, काही शंका समाधान, या पद्धतीनं तेवढ्या करताच ती फिरत होते. आणि मग विचारलं, मागे मी तुला विभूती दिली होती, कुठेही मुलगा संतती 100% त्यांना माहिती आहे. आणि मग मूल पुढे मग ती घाबरली. आणि मग तिनं खरं सांगितलं. म्हणले शाप देऊन भस्म करतील एखाद्या वेळेला. हे जर यांच्या 12 वर्षानंतरची गोष्ट ध्यानात आहे म्हणल्यानंतर सामर्थ्य आहे यांच्याकडं. मग रडायला लागली, माफ करा म्हणे, मी असं ते माझ्या मैत्रिणीने सांगितलं, मी उकिरड्यात टाकून दिली. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग ते उकिरड्याजवळ जाऊन आवाज दिला, अलख निरंजन. आतून आदेश गुरुदेव, आतून आवाज आला तर त्याचं गोरक्षनाथ विभूतीपासून तयार झालेला होता. आणि गोरक्षनाथांनी पुतळा करत होता मातेच्या पोरांमध्ये खेळता मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या संजीवनी मंत्राचा जप करीत होता. तर त्याच्यामध्ये सुद्धा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मगन तनवेडीजे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. आणि ते चैतन्य त्यात स्थापित झालं आणि ते लागलं हलायला चालायला. सगळी भूत म्हणून पळाली. पण गोरक्षनाथ काही पळाली नाही. ती त्याच्या ध्यानात होतं हे कशाचा परिणाम झाला असं. तसं त्या उकिरड्यामध्ये त्याचं काय झालं. आणि मग त्यांना मग ती रूप त्याचं पाहून ती म्हणली, मला एवढा पुत्र द्या. अजिबात नाही, तुझी योग्यता नाही सांभाळायची, सांगितलेलं तुला सांभाळता आलं नाही, आता नाही, मी माझ्या बरोबर घेऊन जाणार. तेव्हा त्या सरस्वती बाईसारखं करू नका. मिळालेली उभी कोणत्या म्हणण्यानी टाकून देऊ नका. एखादा कीर्तनकार बोलचकार म्हणाल असा कुठं देव असतो का, देव कुठं अंगात येतो का, ही सांगायकरता सांगितलं बरं का तुम्हाला. सरस्वतीबाईची कहाणी नाही, तुमची आपली कहाणी. आपल्या जीवनात असं घडू शकतं, कोणी काही बी म्हणत. शास्त्र पुराव्यानुसार असणारी ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झालेली आहे. गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती अशा तिन्ही पद्धतीने पहा. या तिन्ही प्रचिती आमच्या माऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितलेले आहे. ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान आणि सर्वाघटी पूर्ण एक नांदे, ही आत्मप्रचिती आहे. काय वेदशास्त्र प्रमाण, श्रुतींचे वचन, एक नारायण सार जप, ही कोणती शास्त्र प्रचिती. वेदशास्त्र प्रमाण म्हटले ना, 2 प्रमाण, 3, अजून एक प्रमाण राहिला का. ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, इथं गुरुप्रतिती. या तिन्ही प्रतीती पहा कशा आहेत. आणि ह्या तिन्ही प्रतीती वेगवेगळ्या नाही, या तिन्ही एकच आहे.
जी आत्मप्रचिती आली तीच शास्त्रामध्ये लिहून ठेवली त्यांनी आणि ती तुम्हाला गुरुच्या माध्यमामधून तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे शास्त्रसिद्ध संप्रदाय आहे आपला. हा शास्त्रसिद्ध शास्त्रात जी आहे तीच तुम्हाला मिळालेला आहे किंवा तुम्हाला आलेला अनुभव शास्त्रात आहे. तुमचा अनुभव ही आत्मप्रचिती, हा शास्त्रातला अनुभव तो त्याच्याशी ताळून पाहायचा. ती शास्त्र प्रचिती अनुभव तोच जो तुम्हाला आला तोच शास्त्रात आहे आणि तोच तुमच्या बरोबर आहे. अशा तिन्हींचा मेळ व्हावा लागतो. तिन्ही एकच आहेत, यातलं एकही कमी चालणार नाही. आपल्याकडे सध्या आता एक कमी पडते म्हणून आम्ही त्याच्यावर 20 वर्षापासून जोर दिलाय की शास्त्र चिंतन ही काळाची गरज आहे. शास्त्र प्रचितीत आपण लोक कमी पडतो, कच्चे पडतो, अभ्यास करत नाही, काय नाही. 10 अभंगावरती चालले बस कीर्तन. फक्त दुसरा अभंग बनवायचा जवळ असला तर लांब असला तर तोच पुन्हा 10 लई झाली. त्याच्या पुढे आम्ही जाऊ द्या, त्याचा काही विषय नाही. तेवढं चाललं तरी चालेल. साधूचा निरोप सांगताय का तेवढं बरोबर, काय हरकत नाही. त्याचे काय एवढे काय 100, 200, 2000 ठीक आहे. अभ्यासाकरता म्हणलं बघ 2000 पाठ करा, करायचा प्रयत्न करा, परंतु तेवढ्यावर बी चालण्यासारखे. पण तेवढ्या करता कीर्तन नाही करायचे की आपल्याला काही कमाई करण्याकरता नाही. त्यात तुम्ही कीर्तन करताना जर साधूनं तुम्हाला दिलेला जो बोध आहे त्याचा अनुभव आणि त्याची प्रेरणा देत नसाल तर तुमचं कीर्तन फेल गेलं. तुम्ही फक्त काय केलं मग? बरं ठीक आहे, तुम्ही त्याचा धंदा बी नाही केला, हे सगळं जरी बरोबर असलं, पाकिटाच्या संबंधाने काही बोलले नाही तरी पण वेळ गेला ना तुमचा फुकट. त्याच्यात हा निरोप साधूचा आलाच पाहिजे. हा, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो परब्रह्मैव नापरा हे सांगायचंच. बाबांनी आम्हाला, श्रीपाद बाबांनी सांगितलं भाऊ कीर्तनामध्ये हीच गोष्ट एक वेगळ्या प्रकाराने सांगितलं, पण तीच त्याच्यात सांगितलेले. भाऊ बाबा म्हणायचे, भाऊ देवाचं नाम, देवाचं ज्ञान, आत्मा, जीव शिव ईश्वर ब्रह्म, अजून काय काय संज्ञा द्यायच्या ते आणि पाहुणे तुम्ही, हे एकच आहे. झाला ना अख्खा वेदांत. आणि बरेचसे दीक्षाने म्हणतात बाबांनी पुढे वेदांत सांगितलं. हा वेदांत नाही, तुम्हाला कळला नाही, तो सोप्या भाषेत सांगितला. यांना वाटलं काही नाही, गप्पाच मारल्या व्यवहारातल्या. एक श्रुती सांगितली, ती एकमेवाद्वितीयम ब्रह्म ही श्रुती सांगितली. पण भाषा कशी वापरली? तुमच्या भाषेत, प्राकृत भाषेमध्ये. देवाचं नाम, देवाचं ज्ञान, आत्मा, ईश्वर, जीव शिव ब्रह्म आणि पाहुणे तुम्ही, हे एकाच गोष्टीला नाव आहे, हे एकच आहे. हा झाला संतांचा निरोप. हा जर सांगितला नाही तर काय कीर्तन केलं? आपला अनुभव सांगावा कीर्तनामध्ये. नाही सांगितलं तर त्यांचे शब्द वापरतो मी आता. नामा म्हणे तुका म्हणे पण नगद्या तू काय म्हणे, नामदेवराय अशी म्हणतात, तुकोबार आहे तशी म्हणतात. काय बोलतो सांगतो, तू काय म्हणतो, तुझा काय अनुभव आहे हे सांग. कीर्तन करता करता आपला अनुभव सांगावा. मी या मार्गात कसा आलो, सद्गुरूची कृपा माझ्यावर कशी झाली. अरे तुमचं सद्गुरूच ज्ञानोबा तुकोबा वाटायला पाहिजे तुम्हाला, त्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नसते. एकनाथी भागवतामध्ये ओवी आलेली आहे. भगवंत सांगतात उद्धवला, मजानी सद्गुरु मूर्ती भेद नाही गा कल्पांती, येणे भावे जे भजती ते ज्ञान पावती सहजची. माझ्यात आणि सद्गुरु मूर्तीमध्ये भेद नाही एवढा साई, असा भाव ज्यांचा निर्माण होतो त्यांना सहजच त्या ज्ञानाची प्राप्ती होते. हा, ज्ञानियांचा गुरु असं आहे म्हणताना राजा म्हटलं जाते, तसं नाही येते. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, राजांचा महाराजा आणि ज्ञानियांचा गुरु असं येते. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मग आता याचा अर्थ बापू गुरुजी मालुंजेकर असं सांगायचे, तुम्हा ऐसे जे म्हणती ज्ञानदेव तया. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे असा अभंग आहे. पण त्याचा अर्थ करताना बापू गुरुजी म्हणायचे, तुम्हा ऐसे जे म्हणती ज्ञानदेव तया. माऊली ज्ञानोबारायांसारखे जे, त्यांना तुम्ही ज्ञानोबा म्हणा ना. तुमचा ज्ञानोबा, तुमचा ज्ञानोबा, तुमची तुकोबा ते. मग तिथे यदक्षरमनाख्यय मानंदमजमव्ययम
श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. तर तुम्ही तिथे म्हणा ना, श्रीमन निवृत्तीनाथेती श्रीमन श्रीपादनाथेती. झालं का? म्हणायचं नाही. म्हणण्याने काय होईल, गोंधळ उडल. कसं आता मी म्हणलो समजा श्रीमन श्रीपादनाथेती ख्यातम दैवतम आणि एक म्हणायला लागला, त्याच्या गुरुचं नाव घेऊन म्हणायला लागला. सगळे समजा एका संप्रदायाचे आहेत आपण. इथे नाही गोंधळ उडणार, पण वेगवेगळ्या संप्रदायाचे पंथाचे एकत्रित एखाद्या ठिकाणी पंढरपूरच्या ठिकाणी आले आणि तिथे जर मी श्रीमन निवृत्तीनाथेतीच म्हणावं लागेल, तिथे हा पाहिजे तर मनातून भाव आहे श्रीमन श्रीपादनाथेती. तर तिथे जर आपण हा गोळ घालू नका हो. निवृत्ती श्रीपाद जर भिन्न नाही, ज्ञानोबा आणि श्रीपाद जर भिन्न नाही, तर नुसत्या म्हणण्याने का भेद तयार करता तुम्ही? तोच भाव आहे तुमचा श्रीगुरु त्याचा तेच आहे. तुमचे श्रीगुरु तुमचे निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानोबाराय आहेत. या भावानेच तुमचं चाललेलं आहे. परंतु शब्दाने तुम्ही भेद तयार करताय. अंतःकरणात चांगला भेद आहे, शब्दाने दुसऱ्यामध्ये संशय निर्माण होतो ना. म्हणून संप्रदायामध्ये सद्गुरुनाथ भगवान की जय म्हणण्याची पद्धत होती. बाबांपर्यंत केरोबाबा की जय, बंडोबाबा की जय नाही. मग ते काही चुकलं नाही आपलं, कारण तो आपला भाव आहे. ठीक आहे, त्यांनी नसल म्हणलं तरी पण कीर्तनातून एकदा ते जरूर म्हणायचे की भाऊ श्रीपा केरोबाबांची आणि बंडोबाबांची खूप काय. अख्खं कीर्तन श्रीपाद बाबांनी केरोबाबा आणि बंडोबाबावर नाही केलं, हे बी शिका. त्यांना सुद्धा सहन नसतं झालं हे वारंवार तेवढी स्तुती केल्यावर. इथे निवृत्तीनाथांना सहन होत नाही ज्ञानेश्वरीमध्ये. तिकडे भाव सहजच जातो, चुकलेला नाही त्याचा भाव. कोणाचा? माऊलींचा भाव चुकलाय का? पण निवृत्तीनाथ पुन्हा सावध, ते राव दे रे, जरा पुढे बोल ना. गीतेमध्ये हरी काय बोलले ते बोल ना. तुझ्यावर जबाबदारी काय सोपवलेली ते बोल ना. मधून तरी पण पुन्हा येणार त्याच्यावर, त्या भावावर, आणि स्तुती करणारच. आहे का नाही? ज्ञानेश्वरीमध्ये आले की नाही तसं? चूक नाही कोणतंही. चूक का बरोबर ज्याचं त्याने निर्णय करा. मी सांगण्यावर तुम्ही नाही करायचं. ज्याचं त्याने अंत करणार, बोलून की नाही दाखवायचं. तो भाव राहणार. सद्गुरुनाथ महाराज की जय म्हटल्यानंतर श्रीपाद बाबा सोडून काय भूत येईल का माझ्या चित्तामध्ये? कसे श्रीपाद बाबाच येणार, माझे सद्गुरूच येणार. आणि जय जयकार करायलाच पाहिजे ना त्याचा. म्हणून तर म्हणलं ना, इथे तुम्ही मात्र इथे म्हणू शकता श्रीमन निवृत्तीनाथेती दैवतम ख्यातमाश्रये. तर श्रीमन श्रीपादेती असंच आहे ते. पण जगताचा अन्वय घडावा म्हणून श्रीमन निवृत्तीनाथेती ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगायचे. पण जर मात्र नसन, तो विचार जर नसेल, तर मग काय म्हणले बाबा? नामा म्हणे तुका म्हणे, पण नकद्या तुका म्हणे. सांगा ना. नामदेवराय असे म्हणतात तर तुकोबाराय तुझा काय अनुभव? तेव्हा कीर्तनामध्ये आपला अनुभव आपला नाही तर ते फक्त शास्त्र प्रचिती सांगितल्यासारखं होईल. आत्मप्रचिती आली का तुमच्या याच्यामध्ये कीर्तनात? गुरुप्रचिती, आत्मप्रचिती, शास्त्र तिन्हीचा मेळ असला पाहिजे. म्हणून तर अमृतानुभव करता स्वतंत्र ग्रंथ करण्याची योजना केली ना कोणी? निवृत्तीनाथांनी. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली तिथेच त्यांना सांगितलं की आता अमृतानुभव, मला तुझा अमृतानुभव ऐकायचा. तुझा अनुभव, त्या अमृत तत्वाचा तुला आलेला अनुभव. अमृत तत्व कोणतं? आत्मतत्व. हे गीतेमध्ये जे सांगितलेले ते त्या ठिकाणी टीका आहे. ती कशावरती? श्रीमद भगवद्गीतेवरती. तो भगवंताचा अनुभव तू ज्ञानेश्वरीच्या रूपाने कथन केला, पण आता मात्र मला तुझा स्वतःचा अनुभव ऐकायचा आहे. तो अनुभव अमृत मला ऐकायचा आहे. अमृत अनुभव ते पुढचं नाव आहे. पहिला अनुभव अमृतच नाव आहे. ज्ञानेश्वरीचं बी भावार्थ दीपिका नाव आहे. इतर संतांनी ज्ञानेश्वरी म्हणतात. आणि मग अनुभव सांगताना पुरावा एकही दिलेला नाही. अमृत अनुभवामध्ये प्रमाण नाही दिलं. जास्त प्रमाण दिल्यावर लोकांना संशय निर्माण होतो. बापाचं काय जास्त पुरावा द्यायचा आणि प्रमाण द्यायचं? जर जास्त द्यायला लागलं तर संशय येईल. खरंच त्याचं आहे का? खरंच त्याचे बापाचं आहे? एवढं काय सांगायचं बापाबद्दल असं म्हणणं होईल ना? त्याचा काय पुरावा? तिथे पुरावा नाही दिला, स्वानुभव सांगितला. दोनच पुरावे फक्त एका ठिकाणी दिलं, शिवसूत्र आणि विष्णूसूत्र. ते अमुक अमुक ठिकाणी असंच म्हणलंय बरं का, मी जसं म्हणतो तेवढ्यात त्यांचं ते क्लिक झालं. मला गुरुने ऑर्डर दिली, दुसरं मला काही पुरावा नाही पाहिजे, तुझा अनुभव सांग. हा थांबा राहू द्या म्हणले ते.
तेवढा एकच पुरावा, तो सुद्धा वाद केला नाही. थांबा थांबा, काही गाईमध्ये चुकून गेलं माझ्याकडून, ते माझ्या गुरुची आज्ञा उल्लंघन झाली, मनातल्या मनात माफी मागितली, स्वानुभवच सांगायला सांगितलं. आणि आपला स्वानुभव जर कीर्तनात येत नसेल, आपल्या गुरुबद्दल आपल्या जर रोजगार त्या पद्धतीची कृतज्ञता नसेल, त्याला कीर्तन कसं म्हणाल? साधू संतांचा निरोप कीर्तनामध्ये येत नसल, निरोप कधी सांगितलं? कोणता निरोप? जगन्मित्र जीवो परब्रह्मैव नापरः. 11वं साधन कुठपर्यंत आले होते आपल्या साधनांचं चिंतन? तुम्ही काय समजले? विसरायचं नाही आपल्याला. ते कुठपर्यंत आलो होतो आपण? पहिली जी काही बाह्य साधनामध्ये श्रवण मनन निधी ध्यास, पुन्हा विवेक वैराग्यादी जे काही अंतकरण घाचे साधन चतुष्टय आहे, ती 4, ही 4 ते नाही, ही नाही सांगितली आपण. हा कोणती? श्रवण मनन निधी ध्यास सांगितलं. आणि ही पहिल्यांदा निष्काम कर्म, निष्काम उपासना, 2 बाह्य किती झाली? 8 झाली. 4 4 4 8 4 आणि 4 8 आणि 2 2 10 झाले. आणि तत्व पदार्थ शोधन, तत्वम पदार्थ शोधन सह 10 झाले. एक शेवटचा बरोबर. राहिला. तत्व पदार्थ शोधन ही 10वं होते. आणि शेवटचं एक राहिलं, ती जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. अशी 11 साधने ज्ञानाची, प्रतिबंध दूर करण्याची, ज्ञान प्राप्तीची नाही. ज्ञान प्राप्तच आहे. बाबा सांगायचे अज्ञान घालवायचे, ज्ञान प्राप्तच आहे, अज्ञान घालवायचे. आता तुम्ही आपण असा समज करून घेतला, अज्ञान घालवणं म्हणजे ज्ञान प्राप्त करणं, हे तुमची झाली कल्पना. तसं नाही. मग त्याला स्वयंभू कसं म्हणता येईल? अनादि कसं म्हणता येईल? तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जानती ज्ञान गुरुपुत्र. ज्ञान नारायण वेगळा नाही. आता झालं ना, देवाचं नाम, ज्ञान, आत्मा, जीव, शिव, ईश्वर, अजून काय काय नावं द्यायची द्या. आणि पाहुणे तुम्ही, हा हे एकच वस्तू नावाने एकच आहे. हा साधूचा निरोप आहे. तोच इथे श्लोकातून आणला शंकराचार्यांनी. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथ कोटिभिः, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो परब्रह्मैव नापरः. तो कीर्तनात जर नाही आला, तो त्याला कीर्तन म्हणता तुम्ही? पहिली गोष्ट, कीर्तनात काय काय यायला पाहिजे? जाता जाता भोगांविषयी आला, कीर्तनात साधूचा निरोप आला पाहिजे, जीवानी ब्रह्म वेगळं नाही हे सांगितलं गेलं पाहिजे, त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. सगळे गोष्टी, सगळे अभंग, सगळ्या ओव्या, हे सगळं त्याच्या भोवतीच फिरतंय. ध्रुवाच्या भोवती फिरतात ना सगळे तारे, ग्रह, पृथ्वी, हे सगळं. तसं ते एकाच त्या गोष्टीच्या भोवती फिरते. आणि त्याला सोडून आमची कीर्तन प्रवचन चालली. मग त्याशी सांगितलं तसं, हा 500 एकरचा मंडप, 5000 लोकांचा ताफा, बँडचा, जेवण, रेलचेल, पंचपक्वान्नाची, 56 प्रकारचे भोग. जीव आणि ईश्वर एक कसा असेल? हा बघू ना, आता तो भेद आहे. तेवढं सांगा ना. हा बरं. तर आता मला वेळ मिळाला तर मी सांगाल, नाही मिळाला तर तुम्ही सांगा. बरोबर आहे की नाही? ही बी युक्ती आहे आमची. ठीक आहे, बघू. विषय होता. तर आपल्या जे लिंक आहे, जो विषय आहे पुढे चाललाय त्याच्यामध्ये, ठीक आहे. काय विषय चालला किंवा तो विषय घेऊ ताबडतोब. अगोदर काय चालला होता? मंडप टाकला. हा, पण आता हे जे आहे, आणि नवरा नवरीच नाही म्हणले, नवरा नवरी पुढे नाही, नवरा नवरी नाही, मग लग्न कसं? येऊनी वराडनी बैसल्या टेकी, गवन तो नवरा नाही ओळखी. नुसतं वराड आहे, नटलंय. आणि नवरा कोण आहे, कोणचं लग्न आहे हेच वराडाला माहिती नाही. ते जसं माऊलींचं तो अभंग आहे, तसं इथं बाबा म्हणायचे नवरा नवरीच नाही. आपण त्याच्याऐवजी नवरा नवरी, साधा मंडप का असा ना, ते आपल्या याचा झाडाच्या फांद्यांचा मांडव टाकली नसं नका. तो बी नसला तरी चालतोय. तो बी नसला तरी चालतो. हा, पण नवरा नवरी पाहिजे. तसं कीर्तनामध्ये साधूचा निरोप, संतांचा निरोप पाहिजेच, तरच कीर्तन बरोबर आहे, नाहीतर नाही, कीर्तन नाही झालं. असं त्याच्या अगोदरचा आपल्याला विषय साक्षात ही साधनांच्या संबंधाने चालला. त्याच्या अगोदर 15वा अध्यायाचा उद्देश, याच ओळीवर आपला विषय चाललाय. इथून सुरुवात केली आपण. 15वा अध्याय कशा करता आहे, तसं यात सगळं आलेलं आहे. तो उद्देश सगळा की
ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा 15वा अध्यायाचा उपदेश आहे. त्याच्याकरता दिलेली ओवी सांगता येईल कोणाला? एक ओवी दिली सुरू केलं काल बी आणि आज बी लिहिली असेल तुम्ही का नाही लिहिली? संसार वाहू नाही लिहिली. करोनी संसार वाहू स्वरूपी अहंते ठावो होवावया अध्यावो 15वा हा 15वा अध्याय कशा करता आम्ही सांगितला तर करोनी संसार वाहू हा संसार मिथ्या आहे. कसा मिथ्या आहे? आपलं 2 दिवस चिंतन ऐकतोय ती ओवी आपण पाहू. थोडीशी सहकार्य करा मला थोडीशी. हा अंधार आहे. पूर्वीच्या काळी लिखाणाकरता शाई तयार करायची बरं का. ही शाई लिहायची अक्षर लिहायची. ही शाई कशी तयार करायची तर ज्वारी जाळायची आणि त्याची जे काही त्या ठिकाणी ते काळ जे निघालेलं जे आहे ना त्याची पावडर तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये गोडे तेलाची जी वात आहे म्हणजे गोडे तेलाची वात आणि त्याची जी काही ती हे आहे काळेपणाची पुढे ती जळालेली काजळी ती जमा करून ती त्याच्यामध्ये कालवायची. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याचं घट्ट असं मिश्रण करायचं आणि ती उत्तम प्रतीची शाई तयार होते. आता ह्या सुखसुविधा वाढल्या, कंपन्या वाढल्या, पण त्याला पैसे द्यावे लागतात. ही फुकट होती आणि तशी शाई किती परिश्रमातून एक ग्रंथ लिहिले जरा तेवढं तरी कळू द्या. हे त्यांना ती शाई सुद्धा मिळत नव्हती. आणि मग आता माऊली ज्ञानोबा जगताचं मिथ्यत्व सांगताना काय सांगतात की हा जो अंधार आहे, अंधार आपल्याला जो दिसतो ना, ह्या अंधारच कालवला. काय होई? कालवोनी अंधारे कालवोनी अंधारे लिहोनी अक्षरे हा लिहोनी अक्षरे लिहोनी घेऊनी लिहिली अक्षरे हा. आणि मग आता ते अंधार कालवला आणि शाई बनवली. शाही बनवली. येईल का का अंधार कालवून शाई बनवता? देखोनी अंधारे नाही म्हणले, कालवोनी अंधारे म्हणलेले. आता अंधार प्रतीती मात्र आहे, फक्त अंधार नाहीच येतो. आणि जर असता तर त्याची शाही करता आली असती की एवढी सामुग्री जमवायची काही गरज पडली नसती. कोणती? ज्वारी जाळायची, त्याच्यामध्ये गोड तेलाच्या त्या दिव्याची काजळी त्यात मिक्स करायची, त्यात पुन्हा तेल टाकायचं, असं त्याचा घोटायचं. ही करायची गरज काय पडली? तर तो अंधार काळाचा आहे ना, मग तो कालवून नसती का शाही करता आली? मग तसंच जगत हे फक्त ते प्रतीती मात्र आहे, प्रत्यक्षात अंधार नाही. ते अंधार असं वस्तू नाही येते. त्याला 24 लक्षणं त्यांनी सांगितली, त्याच्यातले एकही म्हणले त्याला लागत नाही. ती लागली तर मग ती वस्तू आहे असं सिद्ध झालं असतं. असो, मग तसं जगत ही प्रतीती मात्र आहे फक्त आणि प्रत्यक्षात नाही. जगत मिथ्या आहे. आणि हे कळण्याकरता हा 15वा अध्याय करोनी संसार वाहो. संसार मिथ्या आहे. हे संसार वृक्ष जो आहे हा मिथ्या आहे. स्वरूपी अहंते ठावो. अहंते स्वरूपी ठावो अर्थ करताना असं म्हणावं लागेल, तुमचा जो अहंकार आहे त्याला स्वरूपाकार बनवा. अहंकार धरी भागवत अहंकार धरी सोहमपन तै चित्ती प्रगटे चैतन्य घन मन ही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. नाथ महाराज सांगतात अहंकाराने भजन करावं. त्या लाईनीलाच नाही ते म्हणते भजन अहंकाराने करायचं असतं काय? अहंकार, अरे अहंकाराने भजन केल्याशिवाय अहंकार जात नाही. अहंकाराला भजनाला लावलं साधूनी. अहंकार जरी सोमपण हा बी अहंकारच नाही, सोम ते बी आहे, हा बी अहंकारच आहे, पण तो आम्हाला फायद्याचा आहे. तो अहंकार स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. ती अहंकार रूपी वृत्ती आम्हाला स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. स्वरूपाकारच होते, नंतर ती स्वरूपाकारच होते. पहिल्यांदा स्वीकारावी लागते. तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. ती सोहम भाव प्रतीती प्रगट झाल्यानंतर इंद्रिये सुद्धा आपापले विषय विसरतात. वेगळा निग्रह करावा लागत नाही त्यांना. इथे स्वीकारायची कशा करता? शरीर भाव विषय वृत्ती नष्ट होण्याकरता स्वीकारले. आणि स्वीकारल्यानंतर हा प्रातः काळात स्वीकारलं. मध्यान्ह काळामध्ये सोमतेच्या मध्यानी आली. मध्यान्हाला आली ती साधना. तुमची साधना लपे आत्मभ्रांती लपे आत्मभाती भ्रांती छाया आपण पेतळी. मग त्यावेळेला सावली कुठे लपते आपली? मध्यान्ह काळामध्ये सावली कुठे असते आपली? पायाच्या तळे लपते. तशी माया आहे? माया आहेच नाही. सावलीला काय काय सावलीचा मान अपमान केला तर काय तुम्हाला वाटतं का? कोणी त्याच्यावर खाण टाकली, कोणी त्याला हार घातला, सावलीबद्दल काय आपल्याला वाटतं का?
काहीच नाही वाटत. मग सावलीवरून द्यायचं मिथ्यात्व ठरवायचे. स्वप्न खोटं आहे असं ठरवून लक्षात घेऊन हे जागृतीत जे दिसतं तेही खोटं आहे. म्हणजे ही जागृती नाही तर हे बी मोठं स्वप्न आहे. स्वप्नातला जो काही पदार्थांचा काल आहे ना, आपण स्वप्नात जे पदार्थ पाहतो त्यांचा सेकंदाचा काल असतो. आणि जागृतीत व्यावहारिक स्थितीमध्ये असलेला ज्या त्यांचा काळ आहे ना टिकण्याचा, हा तिथं सेकंदावर असेल तर इथं तासावर असतो. काही काय पदार्थ दिवसावर टिकतात, काही कैक वर्ष टिकतात. शुक्तालला आपण जो वृक्ष पाहिला 5,500 वर्षाचा वृक्ष येतो, तिथला अश्वत्थ वृक्ष. ज्या वेळेला राजा परीक्षितीला भागवत सांगितलं शुकमुनींनी, त्या झाडाखाली बसून, मग आता हे किती, मग तसं या ठिकाणी स्वप्नातला कालावधी कमी आहे आणि जागृतीत व्यावहारिक सत्तेमधला कालावधी जरा मोठा आहे. म्हणून हे खरं वाटतंय आपल्याला. नाही तर ते जसं खोटं तसं हे बी खोटं करण्या खोटं ठरवायचं, हे बी खोटं ठरवायचे. ज्या वेळेला राजा जनक झोपला असताना दुपारची वामकुक्षी, आणि त्यावेळेला त्याला स्वप्न पडलं मी भिकारी झालोय आणि भीक मागत असताना हातामध्ये भिक्षापात्र घेऊन द्यावं शिळं काही असेल तर, आणि कोणीतरी शिळा भात चांगला गरम करून व्यवस्थित त्याच्यामध्ये काही मसाला टाकून तो मिळाला. पात्र भरून हातातून घेऊन चालला असताना आणि पुन्हा आपल्या महालाकडे जात असताना मध्ये ठेच लागून पडला आणि सगळं मातीमोल झालं ते अन्न आणि रडायला लागला राजा. कशामध्ये हे चाललंय सगळं? स्वप्नामध्ये चाललेलं. आणि मोठमोठ्याने रडायला लागल्यावर बाजूला जो द्वारपाळ उभा होता त्यांनी राजे काय झालं, महाराज काय झालं, जाग केलं. जाग केल्यानंतर ते स्वप्न त्याला थोडं थोडं आठवत होतं. सगळे स्वप्न विसरतात असं काही नाही, काही फार नाही आठवत आणि काही थोडी थोडी आठवतात बरं का, थोडी थोडी आठवतात. तर मग आता ते स्वप्न त्या ठिकाणी पडल्यानंतर हा जो जागा झाल्यानंतर पाहायला लागला, अरे ते जे पाहिलं होतं ते खरं का, आता हे समोर पाहतो हे खरं, असा भ्रम तयार झाला त्याला. स्वप्न पडलं होतं ते खरं का, आता जागृतीत मी जे पाहतोय हे राजा महाल हे सगळं माझं वैभव हे खरं. मग जो महात्मा येईल त्याला विचारायचा हाच प्रश्न, पण कोणी बी उत्तर दिलं नाही. अष्टावक्र नावाचा एक मुलगा होता, तो त्या ठिकाणी 8 ठिकाणी वाकडा म्हणून त्याला अष्टावक्र नाव. तो आईच्या गर्भामध्ये असतानाच त्याचा मामा आहे कवळ ऋषी, आणि हे एवढं तज्ञ होतं, एवढं हुशार होतं की गर्भामधून ह्याची रोजची नित्य संध्या चाललेली होती, त्रिकाल संध्या करणारे कवळ ऋषी. आणि त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी पाठ चुकला ह्रस्वदीर्घ करताना म्हणताना. जसं तुम्ही एखाद्या ह्रस्वच्या ऐवजी दीर्घ मध्ये म्हणता 15वा अध्याय म्हणताना, म्हणून संहिता घेणं गरजेचं. आपण जे म्हणलो ते बारकावे लक्षात घेऊनच ते म्हणलं गेलं पाहिजे. त्या पद्धतीनं चुकल्यावर यांनी गर्भातून सांगितलं, मामा असं नाहीये, ते असं आहे, असं वाचा. गर्भातून सांगितलं. अरे बापरे, किती वीक होता मला. संस्कार कुठून घडवायचे असतात, कुठून? हा, खरे संस्काराला सुरुवात तिथून पाहिजे. बाहेर आल्यावर काय संस्कार घडवायचे, तरी पण ठीक आहे, ते सगळेच त्या पद्धतीने करू शकणार नाही. म्हणून तर भाऊंनी या ठिकाणी हे संस्कार शिबिर आयोजित केलेले आहे. ठीक आहे, नाही तिथे घडले तर आपण आता इथून शास्त्रोक्त जर पाहिले तर 16 संस्कार विधी आहे, विधी आहे, गर्भाधान विधी आहे, गर्भसंस्कार, गर्भाधान संस्कार विधी, जन्माचा बी संस्कार आहे, मृत्यूचा बी संस्कार आहे, मृत्यूनंतरचे संस्कार आहेत ना, दशक्रिया वगैरे. दशक्रियाचे पुढे ते 13वा पहिला कोणी नव्हता, त्याचा उल्लेख बी नाही त्याच्यात. गरुड पुराण माझ्याकडे आहे, बस. दशक्रियेच्या नंतर तो नाही. मग 16 संस्कारामध्ये विवाह हा बी एक संस्कार आहे. तर ते गर्भात असतानाच खरे संस्कार व्हायला पाहिजे. आज आमचा अनुभव सांगतो आत्मप्रचिती, आमची मुलंच काय, पण आता आमची नातवंड सुद्धा, तुमची मुलं नातवंड, तुमची आता समोरच तुमची मीरा आहे, ती दुसरीचं काय नाव आहे, मुक्ता आहे, किंवा अजून तुमच्याही घरातून असतील. त्या मुलांना जर ते गर्भात असतानाच जर साधूचा बोध झाला असेल, हे जे आता त्यांचं जे त्यांच्या मुखातून ऐकताना कौतुक वाटतं ना ज्यांना, त्यांनी हे लक्षात घ्या, त्यांना कधी अनुग्रह झालेला आणि प्रबोध कधी झाला. म्हणून अधिकाऱ्यांकरता एक सूचना जाता जाता बाबांनी सांगितलेली सांगतो की गर्भवती स्त्री जर असेल ना तर तिला लवकर प्रबोध द्या. अवस्था थोडी कमी जास्त असेल तरी का ते एखादा प्रल्हाद येऊ द्या ना जन्माला, ज्ञानोबा तुकोबार आहे त्याच्यावरती संस्कार तिथेच होऊ द्या. बघा गर्भाधान संस्कार नुसती परडी भरणं फुलन तेन जेवायला खायला करणं नाही, गर्भाधान संस्कार.
येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. नाही ते काय, प्रल्हाद आईच्या गर्भामध्ये होता आणि त्या पहा ज्या वेळेला दैव आणि असुर, दैवी असुरी दोघांचं युद्ध चालू असताना इंद्राने त्या ठिकाणी ययातीला पकडलं. हिच्या पोटामध्ये आमचा शत्रूचा गर्भ वाढतोय म्हणून हत्या करायचं ठरवलं. नारद मुनी तिथे उपस्थित झाले. सांगितलं, इंद्रा थांब, महान भगवत भक्त हिच्या पोटी जन्माला येणार आहे, कोणतंही अकृत्य करू नकोस, तुला घाबरण्याचं कारण नाही. मग त्यांनी विश्वास ठेवला आणि नारद मुनी स्वतः आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी मग नित्य सत्संग, त्या ठिकाणी अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा. तिथे घेऊन गेल्यानंतर आता तिथे काय चालणार? जर मंडल मिश्राच्या दरवाजातले पोपट आणि मैना जर त्या ठिकाणी पूर्वमीमांसेची चर्चा करतात तर नारद मुनींच्या याच्यामधलं काय अजून वेगळं असणार आहे? आणि ती चर्चा, ते सगळं बोध, तिथे तिला अनुग्रह प्रबोध झाला कयाधूला आणि त्यावेळेला हा भगवत भक्त जन्माला आला. इथेच संस्कार व्हायला लागतात. किती तीव्र आहेत ती मुलं ज्यांना अनुग्रहामध्ये ती समर्थ पाहतात. पण आज आमची दोन्ही मुलांची जर प्रगती पाहिली, आता झाला त्यांचा संसार बी झाला. 10व्या वर्षीची बालकीर्तनकार आहेत आमची दोन्ही मुलं. बाबांचा खूप मोठा सहवास त्यांना मिळाला आमच्या बरोबर. परंतु आम्ही एक गोष्ट केली, त्यांचा तो ज्ञानदीप मालू दिला नाही. 12वी असो 10वी असो कोणतीही परीक्षा, फक्त परीक्षेपुरता, एरवी अजून 2 दिवसांनी परीक्षा चालू होणार आहे ना, आधी कोणता मेळावा आला असेल तरी त्यांना लहान 4-4 महिन्याचे असताना तुमच्या पद्धतीने आम्ही त्यांना ते मेळावा चुकू दिला नाही. बाबांची संगती, आळंदी पंढरपूरची वारी चुकूच दिली नाही. उद्या 2 दिवसांनी परीक्षा आहे, 10वीची असो 12वीची असो, नाही काय. मग त्याचं जे फल आहे ती 10 वर्षाची असतानाची कीर्तनकार आहे. परंतु एक विचार डोक्यामध्ये ठेवला, त्यांना घेऊन मिरवला असतो मी, त्यांच्यावर पैसे कमवले असते बालकीर्तनकार म्हणून, पण त्यांचं दोन्ही जीवन अर्धवटच राहिलं असतं, परमार्थातले अर्धवट राहिलं असतं आणि भीक मागत बसली असती. किती पैसे भरले त्याच्यामध्ये म्हणले असते तुम्हाला, अजून 5 टाका त्याच्यामध्ये, हेच केलं असतं ना, भीकच मागितली असती ना. फक्त एक आहे मात्र, त्यांचा तो ज्ञानदीप मात्र जपून ठेवण्याचं काम केलं. उत्कृष्ट असं शिक्षण हे आपलं कर्तव्य आहे पालकांचं. आणि मग आता छान वेल एज्युकेटेड झाले, चांगल्या प्रकारची सर्व्हिस आहे. आता ते आता धर्मप्रचार प्रसारकाचं काम करतात. आता कोणाकडे ते अपेक्षा तरी धरतील का? कारण देवाने दिले ना भरपूर, एवढं सद्गुरूच्या कृपेने कमीच नाही, उलट त्यांना आपण देऊ असं म्हणणार. कारण HDFC बँकेमध्ये मुलगा मॅनेजर म्हणून असताना वसुली डिपार्टमेंट त्याच्याकडे आलं. औरंगाबाद, नाशिक, नगर 3 जिल्ह्याची वसुली त्याच्याकडे आली आणि त्यांचा स्क्वॉड असेल कर्ज वसुलीला जायचा. तर त्यावेळेचे त्यांच्या बॅचची जे काही मॅनेजर आहेत ती पोरं, ती करोडपती झाली. का तर त्या HDFC बँकेने सांगितलेलं होतं 35 लाख कर्ज घेतलेलं ते थकीत झाल्यामुळे 1 कोटीवर गेले ना. मग आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी 35 जरी वसूल झालं तरी, म्हणून HDFC 1 नंबरला गेलेली आज. का जा द्या, ती काय आपलं मुद्दल तर मिळतंय ना. मग यांना सांगितलेलं असायचं प्लेसमेंट काय करायची ती करा तुम्ही, त्यांना जास्तीत जास्त आपल्याला फायदा कसा होईल बँकेला. मग कोणी 65 लाखावर करा, 50 लाखावर करा, पण जास्तीत जास्त 35ला केलं तरी चालेल. आणि त्याच तुम्ही 5 लाख 10 लाख काढले तरी बी तुमच्यावर गुन्हा नाही. तुम्हाला ती तुमचं तुम्हीच काढून घ्यायची, आमचा काही त्याच्याशी. मी म्हणलं का रे, आम्ही असं ऐकून मग तू 2 रुपये का घेत नाही? तुला कंपनीची ऑर्डर आहे ना, हा भ्रष्टाचार नाही. त्यांनी सांगितलंय ना. तो म्हणे नाही, आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला ते नको. म्हणलं तू घे, मला एक आश्रम बांधायचा आहे. म्हणलं त्याच्याकरता आपण आपलं प्रपंचाला नाही लावणार. तो म्हणतो तुमच्या आश्रमाला किती पैसे पाहिजेत मला सांगा, मी 5 पावती पाडतो. 2 लाख पाहिजे का 1 लाख पाहिजे? आनंद वाटला. म्हणलं बस आपले संस्कार फलद्रुपतेला आले. माझे विचारापेक्षा पुढचे निघाले. हे संस्कार कधीचे आहेत? गर्भात असताना. प्रल्हादावरती संस्कार कधीचे आहेत? मीराबाईवरती संस्कार कधीचे आहेत? त्या मीराबाईचं नाही, हे तुमच्या मीराबाईचं सांग. चला, त्याच्या या कम्प्युटर पॉइंट वेळ होता ना, 5 मिनिटं राहिलेली. या अलीकडे या. तो त्याच्या आधी काय विषय चालला होता आपला? अष्टवक्र. ते पूर्ण करून घेऊ. अष्टवक्र जो आहे, या अष्टवक्र एवढा विद्वान होता. पुढे त्याचा कवळ ऋषीने त्याच्या मामाने त्याला शाप दिला. हे अहंकार विद्येचा अहंकार नाही, विकार असतो.
म्हणून म्हटलं माऊलीने नवलांकाराची कोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. त्यांनी शाप दिला. शाप द्यायला शापानुग्रह समर्थ होती त्यावेळेचे ऋषीमुनी. आता आमचे किती शाप दिले तरी आमच्या शापाने काय नाही होत. का? तपश्चर्या नाही. आणि मग त्याने 8 ठिकाणी वाकडा होशी म्हणून ती जन्माला आला 8 ठिकाणी वाकडा म्हणून त्याचं नाव अष्टावक्र पडलं. जनक राजाने सांगितलं होतं की मला काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर जो कोण देईल त्याचा योग्य सन्मान आणि बक्षीस दिलं जाईल. अष्टावक्र ऐकून त्या ठिकाणी राजा जनकाच्या राजसभेमध्ये निघालेला असताना उंच असं त्या ठिकाणी ती राजसभा आणि त्या पायऱ्यांनी जात असताना अपंग असल्यामुळं तो धडपडला पडला. तर सभेमधले हे विद्वज्जन बसलेले सगळे त्याला हसले. पण हा त्यांचं हसून झाल्यानंतर त्यांच्यापेक्षा डबल असं डबल हसला. तेव्हा राजा जनकानं त्या ठिकाणी विचारलं तू का हसलास? हे हसले होते ना आणि मग हा हसला. तू का हसलास? तर म्हणे या चांबारांकडे पाहून हसलो. राजा म्हणला खबरदार जरा शब्द जपून वापरा. हे चांभार नाही एक मोठा महान विद्वान आहे. ते तुमच्या दृष्टीने असतील विद्वान. यांनी माझ्या ज्ञानाची पारख नाही केली यांनी माझ्या चमड्याची पारख केली आणि आमच्याकडे चमड्याची पारख करणारा चांभार म्हणतात. काय म्हणला तो? आमच्याकडं चमड्याची पारख करणारा काय म्हणतात? चांभार म्हणतात. काय चुकलं माझं? राजा सुद्धा गप्प झाला. बरं ठीक आहे सांगा काय प्रश्न आहे तुमचा? त्यांनी सांगितलं असं असं स्वप्न पडलं मी भिकारी झालो मिळालेली भीक माझ्याकडून सांडली म्हणून मी रडत होतो आणि तेवढ्यामध्ये या द्वारपालानं मला जागृत केलं. ते स्वप्नामध्ये मी भिकारी झालो होतो ते खरं की आता जागृतीत राजा आहे हे खरं. अष्टावक्रानं सांगितलं राजा ते बी खोटं आणि हे बी खोटं. तसं तुमचा आपला देह जसा खोटा तसं जगत सुद्धा ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. आणि हे मिथ्यात्व निश्चय होण्याकरता करोनी संसार वावो संसार मिथ्या आहे हे समजण्याकरता या संसाराचं रूपक केलं आणि सांगितलं की बाकीच्या झाडांची मुळं खाली आणि वृक्ष वरती आहे पण या संसार रूपी वृक्षाची मुळं जी आहेत ना ही वरती आहेत आणि झाड मात्र असं कावरूक झाड आहे. मग त्याच स्वरूप आता ह्या तिथे या ऊर्ध्वमूल बोला ऊर्ध्वमूल मदशाख मश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्संवेद सवेदवित्. बस आणि तो श्लोक आपण आता उद्या त्या ठिकाणी चिंतन करता घेऊ. आजची आपली चिंतनाची जी वेळ आहे 15व्या अध्यायावरती ती त्या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबू. करोनी संसार वाहो स्वरूपी आनंदे ठाओ वावया अध्यायो 15वा. पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम